ठीक आहे, मला माझं माहिती आहे मी काय काम करतो ते. मला दुसऱ्यांनी कोणी पावती देण्याचं कारण आहे. मी माझा खंबीर आहे काम करायला आणि गेले 32 वर्ष मी काय करतोय हे सर्वांना माहिती आहे. मी सर्व जाती धर्माची कामं करत असतो. हा नाही हो, असं नसतं. उद्याच्याला तुम्ही बघा, समृद्धी महामार्ग झाला त्याचा फायदा झाला की नाही, एक्सप्रेस हायवे झाला त्याचा फायदा झाला की नाही. कुठल्याही प्रकारे आता पूर्वी वाशीचा ब्रिज नव्हता त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना ठाण्यात यावं लागायचं, खूप लांब पडायचं. उलट ह्याच्यातनं वेळेची बचत होतीये, ह्याच्यातनं इंधनाची बचत होतीये, ह्याच्यातून लोकांना तिकडे जात असताना जी वाहतुकीची कोंडी होती ती कोंडी बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होणार आहे. त्या पद्धतीनं आता 10 तारखेला कुठल्याही क्षणी आमदारांच्या संदर्भात निर्णय येईल असं असताना विधानसभेचे अध्यक्ष गुप्त बैठक मुख्यमंत्र्यांसोबत करतात. या सगळ्या गोष्टी मला त्याबद्दलची माहीत नाही. मी माझं काम करत असतो. मी कामाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं माझं काम नाही. राज्यातल्या विकासाच्या करता लक्ष ठेवणं माझं काम आहे. राज्यातल्या समस्या सोडवणं हे माझं काम आहे आणि लोकांच्या अडीअडचणी ज्या असतील त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल ह्याच्याकडे मी प्राधान्याने लक्ष देत असतो. बारामतीच्या बस स्टँडबद्दल तुम्ही कायम कौतुकाचे शब्द वापरत असता की खूप ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त बस स्थानक आहेत, त्यांची दुरावस्था सध्या जर बघितली तर ती प्रचंड. टप्प्याटप्प्याने आम्ही करतो. टप्प्याटप्प्याने यंदाच्याही वर्षी नवीन बसेस मोठ्या प्रमाणावर आपण घेतोय. त्याकरता बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणचे बस स्थानकं, काही ठिकाणी BOT तत्वावर कोणी येत असेल, कारण हार्ट ऑफ दी सिटीमध्ये बस स्थानक आहेत, त्याच्यावर काहींना तुम्हाला आठवत असेल सिन्नरचं बस स्थानक BOT तत्वावर केलं. बरीच महाराष्ट्रातली बस स्थानकं BOT तत्वावर झाली. तशा प्रकारे तिथल्या लोकप्रतिनिधींनी आपलं बस स्थानक BOT तत्वावर घ्यायचं का काय करायचं, काय केल्यानंतर तिथल्या प्रवाशांची सोय होणार आहे, काय केल्यानंतर तिथली सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं देता येणार आहे, हे आमचे अधिकारी पण पाहतील आणि लोकप्रतिनिधी पण सुचवतील. सत्ताधारी पक्ष तुम्ही केलेला आहात. शरद मोहोळ हा पुण्याचा एक मोठा गुंड आहे. असं असताना शरद मोहोळच्या बाबतीमध्ये भाजपचे आमदारच्या पद्धतीने वक्तव्य करतायत आणि काय चांगलं काम शरद मोहोळने केलं होतं. जेलमध्ये असताना काहींना त्यांना मी तशा प्रकारचं हो का, वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांनी काय वक्तव्य करायचं हा त्यांचा अधिकार आहे. मी ह्या मताचा आहे, जो कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल, कायदा हातात घेण्याचं काम करत असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करून हे कदापि कुठल्याही सरकारने खपून घेता कामा नये, हे माझे स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.